क्लासिफिकेशन फॉर फंक्शनल स्टेटस. इथे काय म्हणतो तो फिजिकल स्टेटस. ते शब्द याने केजोने वेगळा लिहिला आहे. फिजिकल स्टेटस, फंक्शनल स्टेटस, दोन वेगवेगळे शब्द बोलले. इथे त्याने क्लिअर कट लिहिले डज नॉट प्रेडिक्ट पेरी ऑपरेटिव्ह रिस्क आणि जस्ट फक्त प्री ॲनेस्थेशिया मेडिकल कोमॉप्स काय आहेत तेवढंच सांगतो आहे. हा रिस्क सांगू शकत नाही कारण की रिस्क बाकीच्या गोष्टींवर पण डिपेंड करते. सर्जरी, फ्रेलिटी, लेवल ऑफ डिकंडिशनिंग जे काही आहे. तर सर्जिकल फॅक्टर्स, ॲनेस्थेशिया फॅक्टर्स, बाकीचे फॅक्टर्स कन्सिडर केलेले नाही आहेत. फक्त आणि फक्त मेडिकल कोमॉप्स एवढंच घेतलेलं आहे त्याच्यात. त्याच्यामुळे हा पेरी ऑपरेटिव्ह रिस्क दाखवत नाही. परंतु केजोने इथे पेरी ऑपरेटिव्ह रिस्क दिलेली आहे, मॉर्टॅलिटी. तर दॅट इज थोडा इन कॉन्ट्रोवर्सी. केजोचं डिस्क्रिप्शन सिम्पल आहे त्यामुळे. कॅटेगरी 1 इज हेल्दी, नो कोमॉप्स, लिमिटेशन्स नन. 2 माइल्ड, नो लिमिटेशन. 3 सिवियर विथ फंक्शनल लिमिटेशन, मॉडरेट नाही आहे इथे, फंक्शनल लिमिटेशन प्रेझेंट. नंतर 4 सिवियर विथ कॉन्स्टंट थ्रेटनिंग टू लाईफ, कॉन्स्टंट थ्रेट टू सर्वायवल आहे. नंतर 5 मोरिबंड, नॉट एक्सपेक्ट टू सर्वाईव्ह, 24 तासात मरणार आहे ते कॅटेगरी 5. 6 ब्रेंडेड आहे, त्यांनी ती काढली असं म्हणतो तो. तर इथे याने मॉर्टॅलिटीची रिस्क दिलेली आहे, पण ASA जो बनवणारा आहे तो म्हणतो आहे नाही आहे. तर ASAला मानावं लागेल आपल्याला. एक्झाम्पल 2चं समजा माइल्ड विथ नो फंक्शनल लिमिटेशन, अस्थमा, वेल कंट्रोल्ड हायपरटेन्शन. नंतर सिवियर विथ फंक्शनल लिमिटेशन मग CRF, CCF. सिवियर विथ कॉन्स्टंट थ्रेट, ॲक्यूट MI, रेस्पी फेल्युअर. नंतर मोरिबंड तर ठीक आहे. तर 6 हॅज बीन रिमूव्ड, ब्रेंडेड. आणि E इज फॉर इमर्जन्सी, की जिथे डिले झाला तर सिग्निफिकंट रिस्की आहे. तर ही ओव्हरऑल फिजिकल हेल्थ आहे. त्याने लिहिले प्रिडिक्ट ऑपरेटिव्ह रिस्क प्लॅनिंग. तर ASA स्वतः नाही म्हणतो आहे. तर ASAची एक्झाम्पल्स काय आहेत? ASA 1 इज नॉर्मल, नो अल्कोहोल ऑर मिनिमल, नॉर्मल BMI. 30 ते 40वाला 2मध्ये येतो, अबोव 40वाला 3मध्ये येतो. माइल्ड विदाउट सबस्टॅन्शियल फंक्शनल लिमिटेशन, करंट स्मोकर, सोशल ड्रिंकर आणि ओबेसिटी. नंतर बाकीचे पण आहेत विदाउट एक्सॅसर्बेशन, हे माइल्ड डिसीज विथ कंट्रोल्ड फिजिओलॉजी. नॉर्मल प्रेग्नन्सी पण येते याच्या. नंतर 3मध्ये सबस्टॅन्शियल फंक्शनल लिमिटेशन, सिवियर. ऑन्को पण येतं, ऑर्गन ट्रान्सप्लांटवाला 3मध्ये येतो. डिफिकल्ट एअरवे, फुल टर्म इन्फंट, लेस दॅन 6 वीक्स, म्हणजे निओनेट जो आहे 6 वीक्स म्हणतो, 1.5 महिना. तर निओनेट त्याने ASA 3मध्ये घेतला आहे. प्री इक्लॅम्प्शिया विथ सिवियर फीचर्स. नंतर 4 इज सिवियर सिस्टमिक डिसीज, दॅट इज कॉन्स्टंट थ्रेट टू लाईफ, रिसेंट MI, CVA जे काही आहे, सेप्सिस, DIC, ARD, ESRD, सिवियर फीचर्स असणार. आणि 5 तर मोरिबंड आहे, नॉट एक्सपेक्टेड टू सर्वाईव्ह. IC ब्लीड असेल, मास्क इफेक्ट असेल, रप्चर्ड असेल, मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन असेल, ट्रॉमा, रेस्पी फेल्युअर और अरेस्ट, युट्राइन रप्चर. 6 इज ब्रेंडेड. तर केजोने थोडा झोल केलेला आहे, पेरी ऑपरेटिव्ह रिस्क सांगितली आहे. लिमिटेशन्समध्ये तो म्हणतो की ट्रू निओनेट तर ASने स्वतः क्लासिफाय केला आहे, एल्डरली नाही केला आहे. तर मॅलिग्नन्सी त्याने 2 किंवा 3मध्ये टाकली आहे डिपेंडिंग ऑन. प्रेग्नन्सी बोलला आहे, बाकी डिफिकल्ट एअरवे पण 3मध्ये टाकला आहे त्याने. तर थोडं केजोच्या गोष्टी प्रॉपर नाही आहेत, पण ठीक आहे. मॉडरेट हा क्लास नाही आहे, ते तर एकदम क्लिअर आहे त्याचं. मोर दॅन 2 डिसीज असेल तर काय माहीत नाही. आणि सिस्टमिक शब्द कन्फ्युजन आहे कारण की MI कशात येतो, परंतु ASने टाकला आहे तो 3 आणि 4मध्ये टाकला आहे रिसेंट MI, आणि न्यूनेट पण टाकले. तर हा एक दुसरं स्कोरिंग दिलं त्याने. ट्रायल ऑफ रेटिंग्स मॉडिफिकेशन 1 आणि 1A 1B 2A 2B केलं आहे. तर 2Aमध्ये माइल्ड विथ ॲनेस्थेटिक ऑर ऑपरेटिव्ह रिस्क ऑर मॉडरेट, 2Bमध्ये
मॉडरेट टू सिव्हिअर विथ नो फंक्शनल किंवा मॉडरेट विथ ऑपरेटिव्ह ॲनेस्थेटिक रिस्क. तर 1A 1B 2A 2B केलं आहे आणि मग 3 4 5 सेम आहे. याला त्यांनी म्हटलं आहे ट्रायल ऑफ रेटिंग्स मॉडिफिकेशन. ट्रायल ऑफ रेटिंग्स काय माहिती काय म्हणणं आहे. तर हेल्दी नो कोमॉर्बिड्स 1, माइल्ड विथ नो फंक्शनल लिमिटेशन 2, सिव्हिअर विथ फंक्शनल लिमिटेशन 3, 4 is severe with constant threat, 5 is moribund less than 24 hours with or without.